वाढत्या थंडीमध्ये बाळ हे सतत आजारी पडू नये, बाळाची स्किन ही थंडीमध्ये सुद्धा मऊ, मुलायम आणि तजेलदार राहावी यासाठी बाळाला अंघोळ घालताना पुढच्या काही गोष्टी लक्षात घेणं हे गरजेचं आहे। बऱ्याचशा मध्येच मला क्वेश्चन्स येतात की बाळाला थंडीच्या दिवसामध्ये डेली अंघोळ घालावी का? तर जर तुमचं बाळ 3 महिन्यापेक्षा लहान असेल तर बाळाला रेग्युलरली अंघोळ घालण्याची गरज नाही। अल्टरनेट डे तुम्ही बाळाला अंघोळ घालू शकता। ज्या दिवशी तुम्ही अंघोळ घालत नाही त्या दिवशी बाळाला स्पंज बाथ देऊ शकता। पण 3 महिन्यापेक्षा मोठ्या बाळांना रेग्युलरली अंघोळ घालणं किंवा डेली अंघोळ घालणं हे खूप जास्त गरजेचं आहे। आता जेव्हा तुम्ही बाळाला अंघोळ घालता तर त्यावेळी अगदी सकाळी किंवा संध्याकाळी बाळाला अंघोळ घालायची नाही। अंघोळीचं टायमिंग हे नेहमी 11 ते 5 च्या दरम्यान तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाला अंघोळ घालताना खूप जास्त कडक पाण्याचा किंवा गरम पाण्याचा वापर करायचा नाही। ऋतू कोणताही असू द्या, बाळाच्या अंघोळीचं पाणी हे नेहमी लुकवॉर्म किंवा कोमट असणं हे आवश्यक असतं। आता जर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही बाळाला साबण वापरत असाल तर बाळाची स्किन ही खूप जास्त ड्राय पडते, रॅशेस जास्त होण्याची शक्यता असते। त्यामुळे ऍटलीस्ट तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसामध्ये तरी बाळासाठी एक बॉडी वॉश वापरणं हे गरजेचं आहे। साबणापेक्षा कधीही बॉडी वॉश हा थोडासा माइल्ड असतो आणि बाळाची स्किन ही उत्तम राहायला त्यामुळे मदत होते। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे अंघोळ झाल्यानंतर बाळाला कोणत्याही प्रकारची थंड हवा लागता कामा नये। मग ती खिडकीतून येणारी मोकळी हवा असू द्या किंवा फॅनची हवा असू द्या। जर बाळाला पुढच्या 30 मिनिटांपर्यंत जर थंड हवा लागली तर बाळाला लगेच सर्दी, कफ, खोकला होण्याची शक्यता असते। शिवाय अंघोळ झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला बाळाचं अंग व्यवस्थितरित्या कोरडं करून त्यानंतर एक चांगल्या मॉइश्चरायझरनी बाळाचं पूर्ण शरीर हे मॉइश्चराइज करणं गरजेचं आहे। जर तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचा मॉइश्चरायझर बाळासाठी वापरत असाल तर हिवाळा असू द्या किंवा कोणताही ऋतू असू द्या, बाळाची स्किन ही नेहमीच निरोगी आणि तजेलदार राहायला मदत होते। त्यासोबतच अंघोळीनंतर बाळाचे जे केस आहेत किंवा बाळाचे जे फोल्ड्स आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला ड्राय करणं हे गरजेचं आहे। फोल्ड्स म्हणजे जसं की मानेच्या इथे घड्या पडलेल्या असतात किंवा बाळाच्या काखेमध्ये असेल, पायाच्या घड्या असतात, तर यामध्ये पाणी हे साठून राहतं किंवा पाणी थोडंसं ओलसर राहतं आणि या ओल्यामुळे पटकन बाळाला तिथे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा रॅश येऊ शकते। आणि म्हणूनच असे जे काही बाळाचे फोल्ड्स आहेत हे चांगल्या ड्राय कॉटनच्या स्वच्छ अशा कपड्याने तुम्हाला ड्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच बाळाला कपडे घालायचे आहेत। शिवाय अशा फोल्ड्स मध्ये तुम्हाला पावडर टाकणं किंवा तेल लावणं हे अवॉइड करायचं आहे। अंघोळीच्या अगोदर तुम्ही तेल लावू शकता, काही हरकत नाही, पण अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला या फोल्ड्स मध्ये काहीही टाकायचं नाही किंवा काहीही बाळाला लावण्याची गरज नाही। या सगळ्या जर टिप्स तुम्ही फॉलो करत असाल तर थंडीमध्ये सुद्धा बाळ हा अगदी निरोगी राहील, बाळाची स्वच्छता मेंटेन राहिली जाईल आणि त्याचबरोबर बाळाला सर्दी, कफ, खोकला होण्याचे जे चान्सेस आहेत हे सुद्धा कमी व्हायला मदत होते।